प्रिय बंधू आणि भगिनीनो, माझा नमस्कार. मी आज सर्वांना एक सत्य घटनावर आधारित भूताची गोष्ट सांगू इच्छितो. ही गोष्ट माझ्या वडिलांनी 1983 मध्ये मला सांगितलेली होती. आमचे वडील खेड्यात कामासाठी जात असे. तशा एक खेड्यातली ही गोष्ट खरोखरची घडलेली आहे. एका गावात हिरप्पा नावाचा एक व्यक्ती राहत होता. त्याची पत्नी वारलेली होती आणि त्याला एकच मुलगी होती, एकुलती एक मुलगी होती. त्या मुलीचं त्यांनी लग्न करून दिलं आणि 1-1.5 वर्षानंतर ती मुलगी आपल्या वडिलांच्या घरी ती गर्भवती असल्यामुळे आपल्या वडिलांच्या घरी येऊन राहायला लागली. साधारण 1-1.5 महिना झाल्यानंतर ती येऊन ज्यावेळी राहायला लागली त्याच्यानंतर 1.5 महिन्याने वडिलांची तब्येत अचानक फार खराब झाली. त्यांना जोराचा ताप आला आणि त्यामध्ये त्यांनी आपले प्राण सोडले. प्राण सोडते वेळेला वडील हिरप्पा हे आपल्या मुलीचं नाव गंगव्वा 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 असं उच्चारत आपलं प्राण सोडून दिले. ह्या गोष्टीचा गंगावर इतका परिणाम झाला की त्या क्षणी तिने आपलं खाणं पिणं सर्व सोडून दिलं आणि आपल्या वडिलांच्या दुःखात गेलेल्या दुःखात ती कायम राहू लागली. आता अंतिम क्रिया तरी गंगावालाच करायला पाहिजे होती, कारण घरात दुसरं कोणी नव्हतं. यासाठी सर्व गावातली लोक मिळाली आणि अंतिम क्रियेचा निर्णय घेतला. आता हिंदू संस्कृतीमध्ये असं आहे की गर्भवती स्त्रिया किंवा ज्यांचं मासिक स्राव झालेलं असतं तसल्या स्त्रियांनी स्मशानात बिलकुल जायचं नसतं. कारण तिथं जे आत्मे असतात, वाईट आत्मे, पिशाच, हे त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांना नंतर त्रास द्यायला लागतात. ह्याचं मागचं कारण हे आहे. खरं आजकालच्या लोकांना काय माहिती याच्याबद्दल, त्यांनी तर विश्वासच ठेवत नाहीत. गंगावाला पण सांगतात, गंगावा तू यायला जाऊ नकोस, त्याचं सर्व जे कार्य आहे ते आम्ही करून येतो म्हणून गाववाले सांगतात. गंगावा त्यावेळेला जोरात रडायला लागते. आणखी ती बेशुद्ध होऊन पडते. बेशुद्ध पडल्यानंतर तिला ते कांदा वगैरे जर असं नाकाला लावून तिला जागा करतात, पाणी मारून वगैरे तोंडावर. जागा झाल्यानंतर तरी ती काय आपला हट्ट सोडत नाही. मी माझ्या वडिलांच्या अंतिम संस्काराला येणार म्हणजे येणार असं हट्ट धरून बसते. गाववाले तरी काय करू शकत नाही. मग ती जाते स्मशानात, सर्व विधी आटपतात आणि घरी येते. घरी आल्याबरोबर एक साधारण 4-5 दिवसात अमावस्या असते. त्यावेळेला ती काय गंगव्वा काय शांतपणे असं झोपू शकत नाही. तिला मध्ये मध्ये जाग येत असते. कोणतर आपल्याला भास होत असतो, कोणतरी उठवालेलं असं.
मग पुढच्या अमावस्येच्या अगोदरच एक 4-5 दिवसा अगोदर ती एका बाळाला जन्म देते. जन्म दिल्यावर ती तरी काय आता खायचं प्यायचं फारच कमी केलेले असते, फार अशक्त झालेली असते. गावातले लोक इकडं तिकडं थोडंसं काय तर खाणं वगैरे आणून देत असतात, तिला थोडे पैसे पुरवत असतात, त्याच्यावर कसं बसं आपलं त्याचं जीवन चाललेलं असतं. मग एक दिवस रात्री तिच्या घराच्या बाजूचा माणूस तो लघवीला उठलेला असतो रात्रीचा. तो बघतोय की गंगाबाचा दरवाजा जो आहे तो सपाट उघडा आहे. ते बाळ रडत आहे, तिचं नुकतं जन्मलेलं बाळ रडत आहे आणि जोरजोराने रडत आहे ते. मग त्याला उत्सुकता वाटते की रात्रीच्या वेळेला हा दरवाजा का उघडा आहे. तो जातोय आपला, जाऊन आपण पाहणी करायचं म्हणून विचार करतो. घरी जाऊन बघतो सगळीकडं गंगावाचा काय थांग पत्ता लागत नाही. गंगावा गायबच असते. त्याला वाटतं की गंगावा कुठंतरी आता आत्महत्या केली असणार. सगळ्या गावातल्या लोकांना जागा करतोय तो आणि असा निर्णय घेतात की ते गंगाला जाऊन रात्रीच्या रात्री कुठेतरी शोधायचंच. आजूबाजूचे सर्व विहिरी, नाले, दरी, शेतवडी सगळीकडे 15-15 लोक ह्या बाजूला त्या बाजूला, पूर्वेला पश्चिमेला 15-15 लोक आपण घातात त्याची मशाल धरून निघतात. सर्व घरी 12 काय 15 घरी असतात ते शेत आपल्या गावात. सर्व विहिरींकडे जाऊन बघून होतं, नाल्याकडे जाऊन बघून होतं. खरं गंगावाचा काय थांग पत्ता लागत नाही. सर्वजण घरी वापस येतात आणि सकाळी त्यांना पत्ता लागतोय की गंगावा आत्महत्या केलेली आहे विहिरीत उडी मारून. पंचनामा वगैरे सगळं होतो. गंगावाचा अंतिम संस्कार करतात. हे झाल्याबरोबर एक 3-4 दिवसातच ज्या माणसाने गंगावाचा दरवाजा रात्रीच्या वेळेला उघडा आहे म्हणून बघितलेलं असतोय अमावस्येच्या दिवशी, त्या माणसाच्या अंगात गंगावा शिरते आणि जोर जोरात ओढू लागते. इरप्पा, इरप्पा, तू माझा घात केलायस, तू माझा घात केलायस, इरप्पा तूच मला मारलायस. गाववाले म्हणतात, हे काय बडबडाले, कोण बडबडाले. त्यावेळेला गंगावा बोलते, मी गंगावा आहे, मीच गंगावा आहे. कळालं? मी गंगावा आहे आणि मला माझ्या वडिलांनी मारलेले आहे. असं कसं काय मारतील वडील तुझे? मी खरं सांगत आहे, माझ्या वडिलांनीच मला मारलेलं आहे. मग गाववाले तिला उलट सुलट प्रश्न विचारतात. कसं काय तुझा प्राण गेला बाळ विचारतात. गंगाबा उत्तर देते, मी घरात नसल्यानंतर तुम्ही मला शोधायला विहिरीजवळ सगळ्या फिरत होता. तुमच्या हातात मशाल असलेली मी बघून ओळखले की तुम्ही मला शोधायला आलाय. आणखी ही गोष्ट अशी झाली की मी तरी रात्री घराची कडी लावून मी झोपी गेले होते.
मला माहित नाही कसं ती कडी निघाली आणि आत माझे वडील आले माझ्याजवळ आणि सांगू लागले, गंगव्वा, गंगव्वा, चल आता आपण जाऊया. दिवसभर का रडत असतीस बाळ? गंगव्वा बोलते, तुम्ही गेल्यापासून मी फार निराश झाले. मला खाण्याचं पिण्याचे वांदे होत आहेत. पैसे नाहीत माझ्याकडं. असं माझ्यावर आपण मार करूया, चल. तुला मी मार सुचवतो, चल आपण जाऊया म्हणतात वडील. गंगाबा कसं बस झोपेत डोळे चोळत जाते आपल्या वडिलांच्या मागे. मग वडिलांना मध्ये रात्रीच तरी तिला संशयित असतं, कुठं चाललोय आपण. वडिलांना सांगते, बाबा मला फार भीती वाटायला लागली. तू चल ना ग माझ्या बरोबर, तुला मी चांगला मार दाखवतो, चल. कुठं जाऊया आपण? मग गंगाबा विचारते. हिरप्पा सांगतोय, चल आपण विहिरीकडे जाऊया, विहिरीच्या भिंतीवर जाऊन बसूया, चल तिकडे. गंगाबा कसं जाते, खड्ड्यातनं चिखलातनं पाय घालून, दगडातनं दगडात दगड सगळे लागून पायाला जाऊन बसते विहिरीच्या भिंतीवर, बाजूच्या भिंतीवर. मी ज्या वेळेला तिथं बसलेले होते त्यावेळेला तुम्ही सर्वजण मला शोधत होता. मी तुम्हाला बघत होते. खरं गाववाले तुम्ही मला बघू शकत नव्हता, कारण मी अदृश्य झालेले होते त्यावेळेला, असं गंगोबा सांगते त्या गाववाल्यांना. अदृश्य कसं काय होतेस ग तू? माझे वडील माझ्या बाजूला होते, त्यांचा आत्मा भूताच्या रूपात माझ्याकडे आलेला होता आणि मलाच त्याने उठून घेऊन गेले विहिरीच्या भिंतीवर बसण्यासाठी, कठड्यावर बसण्यासाठी. तुम्ही ज्या वेळेला तिथे शोधत होता तेव्हा तुमची मशाल मला हातात दिसत होती. त्यावरून मी ओळखत होते की तुम्ही सर्वजण मला शोधायला आलाय. खरं मीच तुम्हाला दिसले नाही. त्यावेळेला वडील मला म्हणाले, बघ, तुला सगळीकडे शोधत आहेत ते, इकडं तिकडं सगळीकडे बघत आहेत, खरं आमच्या विहिरीजवळच आले नाहीत. ते तुला शोधायला येणार नाहीत आता. आणि तू काय कर, विहिरीत उडी टाक, विहिरीत उडी टाक आता, असं तिला जबरदस्तीने सांगत होते. गंगावा त्यांचं ऐकायला तयारच नव्हती. गंगावा म्हणे, का टाकू विहिरीत उडी? अगं हाच तर मार्ग आहे चांगला जगण्याचा, मी सांगतो तुला उडी टाक. गंगावा ऐकत नाही, परंतु तिचे वडील तिला घेऊन जाण्यासाठीच आलेले होते. तिचा हात पकडून दोघंही विहिरीत उडी टाकतात. डुबकी मारताच गंगावाचा प्राण जातो. आणि असं सांगते ती गाववाल्यांना, माझे वडील माझा हात धरून उडी मारले आणि मी तिथे मेले. खरं मी आता एकटी राहणार नाही. माझी ती मुलगी आहे जिला जन्म दिलाय मी, तिलाही मी घेऊन जाणार आहे 2-3 दिवसात, असं बोलते ती. गाववाले आश्चर्य होतात, हे काय बोलाले म्हणलं. बघितलं तर थोड्या दिवसातच त्या मुलाला आजारी पडत येतो. त्याला जास्तीचं टेम्परेचर येतं आणि त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. दुसऱ्या दिवशी त्या बाळाला जोराची डिसेंट्री लागते, आणखी ते मरण पावतं. सांगायचं तात्पर्य आहे की ज्या वेळेला माणूस मरतो त्यावेळेला त्याचं पिंडदान करावं लागतं. पिंडदान केल्यामुळं मोह माया जाल मधून तो मुक्त होतो आणि आपल्या पुढच्या मोक्षच्या प्रवासात तो लीन होतो.
पिंडदान नाही केले तर मेलेल्या माणसाचा आत्मा इथंच पृथ्वीवर भटकत राहतो आणि आपले घरातले लोक, नातेवाईक, आपला बंगला, आपली इस्टेट, आपले पैसे ह्याच्यातच भटकू लागतो तो. आणि हे असे आत्मे तयार होऊन, अतृप्त आत्मे तयार होऊन दुसऱ्यांचा बदला घेऊ लागतात. हेच या गोष्टीचं तात्पर्य आहे, सेंट्रल आयडिया आहे. तर बंधू भगिनींनो, आपल्याला माझी ही गोष्ट फारच आवडली असेल असं मला वाटतं की तुम्हाला आवडलीच असणार. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या गोष्टीने मला पुढचे प्रोत्साहन मिळेल आणि मी याहून अधिक चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगू शकेन. माझी गोष्ट ऐकल्यानंतर मी तुम्हाला आभारी आहे. राम.